हॅलो नमस्कार सर्वांना सुप्रभात। आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस विषयी काही महत्त्वाच्या सूचना आणि काही महत्त्वाचे बदल आपण या सगळ्याच अपडेट विषयी एकाच व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। आणि सोबतच महाराष्ट्र पोलीस 2025 जी भरती आहे ह्या भरतीमधील जे फिजिकल आहे ते म्हणजे कधी सुरुवात होईल हा एक आता सगळ्यात मोठा प्रश्न हा मुलांना पडलाय। कारण काहीतरी न्यूजवरती बातम्या आल्यात की सप्टेंबरला फॉर्म, ऑक्टोबरला ग्राउंड, यामुळे नाही का जास्त धांदल ह्या सगळ्या मुलांची उडाली। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तुमच्या मनातील हे सगळे प्रश्न आहेत ते पूर्णपणे क्लिअर होतील आणि त्यासोबतच तुम्हाला सगळीच माहिती ह्या व्हिडिओवरून तंतोतंत मिळून जाईल। बघा आपण SRP पासून सुरुवात करूया। महाराष्ट्र पोलीस मध्ये एक राज्य राखीव दल ह्या घटकामध्ये अतिशय महत्त्वाचं पद असतं ते म्हणजे MT मध्ये, म्हणजे तिथं मोटार अड्ड्यामध्ये असतं ते मोटार विभागामध्ये ड्रायव्हरचं। आता जिल्हा पोलीसला एक ड्रायव्हर हे पद अलग भरलं जातंय काही दिवसापासून, काही वर्षापासून। पूर्वी कसं होतं महाराष्ट्र पोलीस मध्ये जे काही भरती होतात त्यांच्यासाठी ऑप्शनल जसं DB आहे, जसं CID आहे, जसं ACB आहे, तसं ते ऑप्शनल हे MT होतं, MT विभाग। पण आता असं नाही, आता MT मध्ये अलग भरती ही ड्रायव्हरची होती। अशीच भरती SRPF मध्ये सुद्धा ड्रायव्हरसाठी वेगळी होणार आहे, ड्रायव्हरसाठी वेगळी आणि जवानासाठी वेगळी। हा झाला महत्त्वाचा पहिला बदल। दुसरा, येणाऱ्या काळामध्ये महिलांसाठी पण SRPF ची भरती सुरू होणार आहे आणि त्यानंतरच अजून एक नवीन गट लातूर जिल्ह्यामध्ये लातूरला आलेला आहे। प्रोसिजर चालू आहे सर्व। अभिमन्यू पवार साहेबांच्या मागणीला यश आले आणि लातूरमध्ये एक नवीन SRPF चा गट तयार होणार आहे। त्यामध्ये सर्वांना एक परत अजून चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तिथं। आता पुढला विषय आहे मित्रांनो, तो विषय म्हणजे वयवाढीचा। आता काही मुलांची मागणी आहे की 24-25 मध्ये ज्या मुलांचं वय संपले अशा मुलांना वयवाढ द्या, असे आंदोलन हे मुलं करत आहेत। पण सध्या सरकारने 2022 आणि 31 डिसेंबर 2023 पर्यंत ज्या मुलांची वय संपलेत अशा सर्व मुलांना एक संधी द्यायचा विचार हा पाठीमागच केला होता। पण मागच्या वेळेस काय झालं होतं, ते फॉर्म जे प्रक्रिया आहे संपल्यानंतर हा विषय आला होता। त्यामुळे या भरतीमध्ये त्यांना एक संधी दिलेली आहे। आता पुढला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे जागेचा। आता या सगळ्या जागेमध्ये जागेची वाढ होऊ शकते का? निश्चितच शेवटीपर्यंत यामध्ये जागांची वाढ ही होऊ शकते। बदली असते, त्यानंतर प्रतिनियुक्ती असते, ह्या सगळ्या गोष्टी असतात। यामध्ये अजून काही म्हणजे त्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी ह्या होत असतातच। त्यामुळं जागेमध्ये कमी जास्त पुन्हा होऊ शकतो, जागा कमी होऊ शकतात काही जिल्ह्याच्या, काही जागा ह्या वाढूही शकतात। आता विषय आहे पुढला आणि खूप महत्त्वाचा, यामध्ये सर्व मुलांना एक टेन्शन आलेलं आहे। ते टेन्शन म्हणजे की ही भरती प्रक्रियेचे फॉर्म हे सप्टेंबरला सुटणार अशी माहिती मिळाली आहे, पण ग्राउंड हे ऑक्टोबरला सांगितलंय। खरं काय खोटं काय? बघा, भरती प्रक्रिया ही सप्टेंबर मध्ये होणार आहे, म्हणजे त्या सुरुवात सप्टेंबर मध्ये होईल मित्रांनो। म्हणजे फॉर्म तुमचे भरून घेणं, नंतर तुम्हाला परत फॉर्मची डेट काही दिवस वाढवून सुद्धा मिळू शकते कारण जास्त फॉर्म नाही आले तर, किंवा काही असेल। पण सप्टेंबर महिना आणि ऑक्टोबरचा अर्धा महिना हा यामध्ये जात असतो फॉर्म मध्येच। फॉर्म भरून घेणं, फॉर्म चेक करणं, रिचेक करणं, ह्या सगळ्या गोष्टी, DD बघणं आणि त्यानंतर बघा पुढली असते प्रोसेस, ते म्हणजे पुढली तयारी ग्राउंडची। आता याच मधल्या काळामध्ये मित्रांनो गणपती आहे, नवरात्र आहे आणि त्यानंतर लगेच लागली दिवाळी येते। आणि महत्त्वाची गोष्ट काय तुम्हाला माहिती आहे का, की जी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत याची सुद्धा आचारसंहिता ह्या मधल्या काळामध्ये आहे आणि दिवाळीनंतर ही सगळी यंत्रणा ही फ्री होईल। अर्थातच जे काही ग्राउंडचे तुम्हाला धुकधुक वाटते ते तुमचे हे ग्राउंड हे दिवाळीच्या नंतरच ग्राउंडला प्रत्यक्षामध्ये सुरुवात होऊ शकते। तुमच्याकडे 2 ते 3 महिने अजूनही आहेत, त्याहूनही वाढू शकतात। कारण आपण सरकार नाही किंवा आपण म्हणजेच DG ऑफिस नाही, त्यामध्ये अजून काही त्यावेळेचे निर्णय किंवा त्यावेळेची जी काही परिस्थिती आहे, मनुष्यबळ आहे,
ह्या सगळ्या गोष्टी समोर ठेवून ह्या गोष्टी होत असतात. पण हे नियोजन हे सप्टेंबर ऑक्टोबरचं आहे असं नियोजन आहे, पण ह्या नियोजनामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. कारण सप्टेंबर महिना हाच पूर्ण फॉर्म मध्ये जाईल. ऑक्टोबरमध्ये तर इलेक्शनची तयारी आहे, आचारसंहिता आहेत, इलेक्शन आहेत ऑक्टोबर नोव्हेंबरला. मग ह्या काळामध्ये भरती मित्रांनो माझ्या मते तरी पॉसिबल नाही. ही भरती प्रक्रिया ही डिसेंबरच्या आसपास हे जाऊ शकते प्रत्यक्षामध्ये. बाकी तयारी जोमामध्ये ठेवा. कुठल्याही बाबीचा विचार करू नका. काही गोष्टी असतील, काही अपडेट असतील, याविषयी आपण अपडेट हे घेऊन येत राहूच. हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जास्त मुलांना माहिती मिळाली पाहिजे. नमस्कार.